कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुका वाकरे आनंदा बौद्ध विहारात सावित्रीबाई फुले यांची जयंती संपन्न झाली। प्रथम बुद्ध वंदना करण्यात आली। त्यानंतर अनेक महिलांनी पुरुषांनी सावित्रीबाई फुले यांच्याविषयी माहिती दिली। यावेळी आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त राजश्री मादाडे यांचा तसेच शैक्षणिक आणि अन्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्यांचा सत्कार करण्यात आला। सिक्खापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि सूरामेरमच्छपमादपाना वेरमणि सिक्खापदं समादियामि। दिवसापूर्वी का नाही महिला एकत्र येऊन त्यांनी काय असं ना सावित्रीबाईंनी आपल्यासाठी काय केलं आणि समाजाला तरुण पिढी आता का नाही भरकट चाललेली आहे। त्या तरुण पिढीला कुठेतरी आळा बसवण्यासाठी अनेक बुद्ध विहाराची 2 वर्षापूर्वी आम्ही आनंद बुद्ध विहाराची स्थापना केलेली आहे। तिथं बुद्ध मूर्ती स्थापन करून आम्ही चांगलं सर्व महामानवांच्या जयंत्या आम्ही साजऱ्या करत आहे। तर या जयंतीनिमित्त आमच्या महिला उपासिका चांगल्या एकमतानं एक दिलानं पैशाची कशाची न माघार घेता कार्यक्रम चांगल्या पद्धतीने करत आहे। तर या सांगण्याच्या उद्देशाने की ह्या सरकारला माझं एक सांगणं आहे की आमच्या बहिणींच्यावर अन्याय अत्याचार होत्यात हे कुठंतरी रोखलं पाहिजे। अनेक आमच्या मराठी शाळा बंद पडायला लागल्या त्या मराठी शाळा चालू झाल्या पाहिजे। सर्वांना एकत्र येऊन आणि स्वाभिमानाचं बाबासाहेबांच्या या महिलांना किंवा अन्याय अत्याचार सर्व ओबीसी महिला व सर्व जाती धर्माच्या लोकांनी बाबासाहेबांनी एक संविधान दिलेलं आहे। त्या संविधानाच्या माध्यमातून सरकारला एकच सांगणे आहे की अन्याय अत्याचार जिथं होत असेल तिथं जावा किंवा तुमचीच भांडणं त्या किंवा तुम्हीच घोटाळा केलेलं किंवा ज्याच्यावर ईडीचं प्रकार जे लावताय हे कुठंतरी थांबलं पाहिजे आहे। आणि बाबासाहेबांचं गौतम बुद्धांनी ह्या मानमावाने अनेक नेते मंडळींनी फक्त बाबासाहेबांचं फोटो लावून मतदान मिळवायचा उपक्रम राबवू नका। आमच्या या कार्यक्रमाला सतत आम्हाला लॉर्ड बुद्धा चॅनलचा प्रतिनिधी एका फोनवर अनेक ठिकाणचा कार्यक्रम सोडून माझ्या शब्दाला मान देऊन या लॉर्ड बुद्ध आनंद बुद्धच्या महोत्सवाला सुद्धा किंवा या सावित्रीबाईंच्या पुण्याला असंच आम्हाला लॉर्ड बुद्धाचं सहकार्य राहावं एवढीच विनंती करतो आणि मी 2 शब्द थांबतो। जय भीम, जय बुद्ध, जय भारत। सध्या D.Ed करते। तर कालच मला सावित्रीबाई फुलेंचा वसा आणि वारसा याच्यावरती निबंध लिहायला सांगितलं होतं म्हणजे तर तो मी लिहिला वसा आणि वारसा निबंध लिहिला। आणि सावित्रीबाई फुलेंचा जो वसा आणि वारसा आहे वारसा म्हणजे महिला आता जशा बाहेर पडल्या त्या डॉक्टर झालेत, इंजिनियर झाले, वकील झालेत आणि हे आपल्याकडे आता राष्ट्रपती मुर्मू आहेत, आपल्याकडे द्रौपदी मुर्मू आहे। त्याच्यानंतरनं भारताच्या पहिल्या पंतप्रधान इंदिरा गांधी आणि आता किरण बेदी आपल्या पोलीस इन्स्पेक्टर। तसंच आता सध्या आपल्या सिंदूर जे हे झालं आपलं ऑपरेशन सिंदूर त्याच्यामध्ये आपल्या महिलाच आघाडीवर आहेत, पायलट सगळीकडे महिलाच आहेत। कशाचं प्रतीक आहे? हां, सावित्रीबाई फुले यांचीच पुण्य आहे। जर सावित्रीबाई फुले बाहेर पडल्या नसत्या नाही महिलांना शिक्षण दिलं नसतं तर महिला बाहेर आल्याच नसत्या। आज ही परिस्थिती खूप चांगली झालेली आहे सावित्रीबाई फुलेंच्या वसामुळे। आम्ही पुढे त्यांचा वारसा चालू